जिद्द आणि मेहनत यांची सांगड घातली की यश हमखास मिळतं. यातच अनुभव आणि योग्य नियोजनाची जोड मिळाली तर छोटा व्यवसायही मोठी भरारी घेतो. हेच सिद्ध करून दाखवलंय कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावच्या धनंजय खेमलापुरे यांनी. धनंजय यांनी आपल्या पशुपालनाला एक व्यवसाय म्हणून स्वीकारलं आणि आज याच व्यवसायातून ते दरवर्षी तब्बल 52 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवतात. आज आपण त्यांचीच यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे जाणार आहोत. धनंजय यांचं शिक्षण BA पर्यंत झालंय. स्वतःची शेती नसल्यानं त्यांचे वडील शेती खंडानं करत, परंतु शेतीतून मिळणारं उत्पन्न तुटपुंज असल्यानं त्यांनी 4 म्हशी देखील पाळल्या होत्या. जनावरांच्या देखभालीचं उत्तम ज्ञान असल्यानं ते परिसरातील जनावरं पाहायला जात आणि धनंजय यांनाही सोबत नेत. तिथूनच धनंजय यांच्या मनात पशुपालनाची आवड आणि समज निर्माण झाली. वडिलांच्या नंतर त्यांनी 10 म्हशींनी सुरुवात केली आणि आज त्यांचा गोठा 125 जनावरांपर्यंत पोहोचलाय. 2006ला शिक्षण पूर्ण झाले, BA पूर्ण झाले. प्रथम व्यवसाय कुठला करायचा हा प्रश्न होता, कारण आमच्या गावात चांदी व्यवसाय असल्यामुळे चांदी व्यवसायात पडायचं काय, कुठं काय करायचं, तर शेती आम्ही ही खंडानं शेती घेतली करायला. त्यावेळी मी असं डोक्यात घेतलं की बाबा ह्याला साईड बिझनेस म्हणून काहीतरी आपण सुरुवात करायला पाहिजे, म्हणून मी एक 10 म्हशीपासून सुरुवात केली. त्यातून थोडं थोडं वाढवत गेलो. त्यास दुधातून पैसे घ्यायचे, साईड बिझनेस शेतातून थोडे पैसे घ्यायचे आणि म्हशी आणत गेलो. असं वाढवत वर्षाला आमच्या 10च्या 20 झाल्या, पुढच्या वेळी 30-35 झाल्या. 2016-17 साली आमच्या जवळजवळ 65 म्हशी झाल्या. आज 125 म्हशी आहेत आमच्या. तर असं वाढवत गेल्यामुळं, नफा मिळत गेल्यामुळं माझा बिझनेस वाढत गेला. धनंजय यांच्याकडे जशी जनावरांची संख्या वाढू लागली तसं नफ्याचं प्रमाणही वाढू लागलं. त्यातून धनंजय यांनी पूर्वी खंडानं कसत असलेली 14.5 एकर जमीन खरेदी केलीय. त्याचबरोबर गरजेनुसार जनावरांची देखील खरेदी करण्यावर भर दिला. ते हरियाणा राज्यातील जिंद गावातून मुर्हा म्हशी खरेदी करतात. पूर्वी 25,000 रुपयाला मिळणाऱ्या म्हशींचा दर आता 1.5-2 लाख रुपयांवर पोहोचल्याचं ते सांगतात. आता जनावरांची निवड म्हटला तर जनावर मी हरियाणामधून आणलेले आहेत, जिंद जिल्ह्यातून. जनावर निवडताना आपल्याला ज्ञान, त्यातलं 50% तर ज्ञान असले पाहिजे जनावरांचं, की बाबा ती म्हैस कशी, किती दूध देईल, काय देईल. तिथं बघून घेतलंय, पण इथं आल्यानंतर ती 2 लिटर द्यायला, 4 लिटर द्यायला, अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पण ते कशामुळे होतंय की जनावर तुम्ही दुधाळ जनावर बघतच नाही. कुणावर तर विश्वास ठेवून तुम्ही जाणार, तिने सांगितलं की म्हशी घेणार आणि येणार. तसं नाही करायचं. तुमच्या अंगात किंवा ह्याच्यात शेतीचा व्यवसाय असून त्याला म्हशीचे त्याच्यात माहिती 50% शेतकऱ्याला असलीच पाहिजे, की बाबा म्हैस बघितल्यावर ही दूध देणार. कमीत कमी ती म्हैस 1 व्यतापर्यंत 24 लिटर दूध द्यायलाच पाहिजे, तरच परवडते. असं बघून जनावर आणला तर दुग्ध व्यवसाय करायला परवडणार 100%. धनंजय यांच्या गोठ्यातील कामाची सुरुवात पहाटे 3 वाजता होते. आधी म्हशींना चारा आणि पशुखाद्य दिलं जातं, मग दूध काढलं जातं. 6:30 वाजता दूध गावातच विक्रीसाठी नेलं जातं. त्यानंतर पाणी दिलं जातं. त्यांना स्वच्छ धुतलं जातं. स्वच्छ धुतल्यानंतर गोठ्यात विश्रांती करू दिली जाते. विश्रांती घेतलेल्या म्हशी दुपारी 2 ते 2:30 वाजता पुन्हा उठतात. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी सकाळचा दिनक्रम पुन्हा फॉलो केला जातो. दुग्ध व्यवसायात नफा कमवायचा असेल तर जनावरांचं आरोग्य मजबूत असणं गरजेचं आहे. अशक्त जनावरांना दूध देतात ना वेळेवर माझ्यावर येतात आणि औषधांवरचा खर्च वाढतो तो वेगळाच. यासाठी हवा संतुलित पशु आहार, प्रोटीन्स, मिनरल्स, विटामिन्स आणि फायबरचं योग्य मिश्रण. आणि हेच मिळतं कपिला पशु आहार मध्ये. कपिला पशु आहार रोज दिल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते, प्रजनन क्षमता सुधारते आणि दूध उत्पादनही वाढतं. महत्वाचं म्हणजे गाभण जनावरांना योग्य पोषण मिळालं की पिल्ले होतात निरोगी आणि मजबूत, म्हणजेच भविष्यही मजबूत. चला तर आजच निवडा कपिला पशु आहार. ताकद जनावरांची, नफा शेतकऱ्याचा. सध्या धनंजय यांच्या गोठ्यातील म्हशींपासून दररोज 500 लिटर दूध संकलन होतं. हे दूध कोणत्याही दूध संघाला विक्री न करता गावातच 74 रुपये प्रति लिटर दरानं विक्री केलं जातं. गावातच दुधाची विक्री होत असल्यानं संघाकडून फॅट प्रमाणे मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त नफा मिळतो. त्याचबरोबर ग्राहकांना देखील ताजं आणि शुद्ध दूध मिळतं. धनंजय खेमलापुरे यांना रोजच्या 500 लिटर दूध विक्रीतून सर्व खर्च वजा जाता 10,000चा निव्वळ नफा मिळतो. त्याचे महिन्याला 3 लाख रुपये अर्थात वर्षाला 36 लाख रुपये होतात. त्याचबरोबर वर्षाला 300 ट्रॉली शेणखत विक्री केलं जातं. त्यातून 10 लाख रुपये आणि गोठ्यातील मादी रेडक्यांच्या विक्रीतून जवळपास 10 ते 12 लाखांचा नफा मिळतो. असा एकूण वर्षाकाठी 56 लाख रुपयांचा निव्वळ नफा धनंजय कमवतात. आता बघा, गोठ्यातलं दूध म्हटलं तर 500 लिटर, 2 वेळेचं 500 लिटर दूध होतं.
74 रुपयाने विक्री असते. कमी जास्त होते, एकदा 10-20 कमी होतं, एकदा 10-20 जास्त होतं. सरासरी 500 जर धरलं तर माझं एक 35,000चं दूध रोज होतं. 25,000 रुपये टोटल भया पगार, हरभरा चुनी, गोळी पेंड, सरकी पेंड, ह्याचा खर्च, भुसा ह्याचा खर्च वजा जाऊन मला एक 10,000 रुपये रोज नफा नेट राहतो. महिन्याचा काढला तर 3 लाख रुपये मला गोठ्यात नेट राहतात. वर्षाकाठी जवळजवळ 60 रेड्या तयार होतात. मी 60 रेड्या काय ठेवू शकत नाही, त्यातल्या 40 रेड्या विकून टाकतो, 20 रेड्या ठेवतो. तर रेड्या विकायचं झालं तर माझं जवळजवळ 10 लाख रुपयाचे, 10 ते 12 लाख रुपयाचं वर्षाला रेडीचं प्रॉफिट आहे. मी विकत्याला माझं 1 ट्रॉली रोज शेण गोळा होतं आहे. वर्षाकाठी माझं 200-300 ट्रॉली शेणखत विक्री होतं आहे. 3500 रुपयांनी विक्री होते. धनंजय खेमलापुरे यांच्या 20 वर्षाच्या अनुभवातून ते ठामपणे सांगतात की दुग्ध व्यवसाय अयशस्वी होत नाही, फक्त कामाची पद्धत बदलावी लागते. ते सांगतात की जातिवंत म्हैशी गोठ्यातच तयार करा आणि उत्तम पैदासीसाठी जातिवंत वळू पाळा. म्हैस गाब जात नाही म्हणून लगेच विकू नका, त्याऐवजी योग्य उपचार करून नैसर्गिक पद्धतीनं गाब घालवण्याचा प्रयत्न करा. अशा बारीक गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमचा दुग्ध व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल. म्हशी घेतल्या, आपण गाभण लागणं वगैरे असं सगळ्या शेतकऱ्यांची तक्रार आहे. आपण तिला विकायची नाही. आपण एक रेडी तयार करताना 3 वर्ष लागतात आणि एक म्हैस 2-3 वेळा गाभ नाही लागली तर सरळ तिने कत्तलखान्याला पाठवतात. हे चुकीचं आहे. आता म्हशीचा रेट हरियाणात 2 लाख रुपये झालेला आहे. असं काय होत नाही की बाबा ही गाभच लागणार नाही. मी बेळगावला गेलेलो होतो, तिथं कत्तलखान्याला जाणाऱ्या 2 म्हशी आणल्या आणि त्यांनी सांगितलं, तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं, शेतकऱ्यांनी सांगितलं, हे आमच्यात गाभ लागणार, घेऊन जाऊ नका. 60-60 हजार प्रमाणे 2 म्हशी घेतल्या आणि मी आणल्या आणि एका महिन्यात भरवल्या आणि त्या माझ्यात आता गाभण आहेत, 4 वेळा व्याल्यात आणि दूध ती 16-17 लिटर दोन्ही वेळेचं दूध देतात. एकूणच धनंजय खेमलापुरे यांनी लहानपणापासून मिळत गेलेल्या ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायानं आज त्यांना करोडपती बनवले. असं असलं तरी यशाच्या शिखरावर पोहोचूनही ते आजही गोठ्यात मालक म्हणून नाही तर कामगाराप्रमाणे स्वतः काम करतात. हाच त्यांच्या यशामागचा खरा मंत्र आहे. म्हणूनच त्यांची ही प्रेरणादायी कहाणी नव्यानं दुग्ध व्यवसायात येणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.